चला दोन्ही संघाच्या 12व्या प्रतिनिधींना विनंती असेल की कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. धन्यवाद, थँक्यू. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने जात असताना आपण पाहतोय. मार्को स्टिवो अशी क्रिकेटमध्ये बंधूंची नावं ऑस्ट्रेलियाकडनं खेळताना आपण पाहिले. तसे दोन बंधू गेली अनेक वर्ष नेश फायटर चिंचणी या संघाकडनं खेळत असताना आपण पाहतो. एका बाजूला येतो मनोज, एका बाजूला येतो महेश. स्ट्रायकिंग एंडवरती आपण फलंदाज पाहतोय महेश राऊत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती डावकर फलंदाज मनोज राऊत. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी ज्यानं मागच्या सामन्यामध्ये आपल्या गोलंदाजीची छाप पाडली आहे असा सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक घेऊन येतोय मुंबई 11 संघाकडनं सुमित. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आहे तो महेश. स्ट्रायकिंग एंडवरती महेश. पहिला चेंडू राईट आर्मवर द विकेटने सुमित टू महेश असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिला चेंडू अतिशय सुंदररित्या मारलेला फटका. वर्ड कॅच. सुपर अप्रतिम असा झेल पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद होऊन महेश या तंबूच्या आसऱ्याला येतोय. मुंबई 11 संघाचं पाहिलं तर नक्कीच निश्चितपणे कौतुक करावं लागेल. कारण की मागील स्पर्धेमध्ये देखील उपविजेता ठरलेला संघ आणि आज या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा खेळ जो आहे तो अष्टपैलू खेळ पाहायला मिळतोय. बॉलिंग असो, बॅटिंग असो आणि फिल्डिंग असो, तिन्ही डिव्हिजन मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत असताना त्यांचे हे खेळाडू पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती मोठा गडी बाद करण्यामध्ये यश येत आहे. महेश राऊत बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला येतो. महेशची जागा घेण्यासाठी आता जातोय. नवीन फलंदाज जातोय तो अक्षय, मागील मॅचचा हिरो. एक आत्मविश्वास वाढवणारी असं हे षटक आणि तशीच सुंदर अशी फिल्डिंग, अशी तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतंय. बघूया षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय राईट आर्म राऊंड द विकेटने मनोज साठी सुमित. यावेळी मात्र दिशा दिली जाते, फाईन लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तितकंच सुंदर असा हा थ्रो. जे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये पंचगिरी करत असताना परेश संख्या आणि चिराग शेलार दोन्ही उत्तम दर्जाचे क्रिकेटपटू आहेत. आर्यनच्या मैदानावरती संध्याकाळी सातत्यानं सराव करत असताना आम्ही त्यांना पाहतोय. बघूया सुमित आपल्या षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतोय. सामना करण्यासाठी सज्ज नवीन गेलेला फलंदाज अक्षय. टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र एकच धाव. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. कौतुक करेन नक्कीच मुंबई 11 संघाच्या या क्षेत्ररक्षकांचं. अपकमिंग यंगस्टर खेळाडू सर्व या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येईल सुमित. यावेळी मात्र भीमत पद्धतीचा चेंडू. बघूया तिथे जातोय चेंडू सीमा रेषा पार चौकार. बॅटने 4 धावा येत आहेत. एकशे 66वा चौकार. चौकाराच्या सहाय्याने निलेश फायटर चिंचणी संघाचा ग्राफ जो आहे तो हळूहळू पुढे सरकतोय. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 6. एक गडी बाद 6. महेशच्या माध्यमातून पहिला गडी बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला आलेला आहे. तर मात्र धुरा सांभाळण्याचं कार्य करतोय तो मनोज.
षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र व्हॉट अ शॉट, क्रिस गेल स्टाईल आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर. या षटकारानंतर पाहायला गेलं तर धाव संख्या पुढे वेग घेते. धाव संख्या झालेली आहे ती 12. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हटलं जातं आणि त्याच अनुभवाचा फायदा घेत असताना फलंदाज मनोज. बघूया पहिल्या षटकातील या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय सुमित. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय सुमित. यावेळी दाद मागितली जाते, लाऊड अपील डाऊन द लेग साइड. नक्कीच पंच दर्शवत आहेत षटकाची इथे समाप्ती. षटकाची इथे समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे 1 गडी बाद 12-13. पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका आपण पाहतोय. एक धावेतली दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 15. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. सीमा रेषा पार चौकार. तर या चौकारानंतर आपण पाहतोय तर धावसंख्या पुढे वेग घेते. धावसंख्या आता मात्र या 4 धावांनी पुढे पोहोचते. 19 ऑन दी बोर्ड. एकविरा स्पोर्ट्स मोरबा अतिशय सुंदर कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. मात्र आता मनोजने देखील आपल्या बॅटिंगचा गिअर जो आहे तो चेंज केलेला आहे. 15 धावांवरती खेळतोय. 5 चेंडू आतापर्यंत त्यानं हाताळलेले आहेत. या षटकातील पुढील चेंडू आदित्य याचा. यावेळी मात्र पुन्हा दिशा दिली जाते मिड विकेटच्या दिशेने. भावी क्षेत्ररक्षण करतोय. 1 धावेतले दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मात्र मनोज तिथे थांबवतोय. बघूया पुन्हा षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय आदित्य. सामना करण्यासाठी सध्या अक्षय अतिशय सुंदर असा चेंडू बॅटची कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेने जातोय. 1 धाव मात्र इथे निश्चितच मिळते. धाव संख्या झालेली ती 21.
बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज आदित्य. सामना करेल पुन्हा एकदा मनोज. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अतिशय सुंदररित्या मारलेला, मात्र तिथे सेकंड अटेम्प्टला व्हॉट अ कॅच. अतिशय सुंदर असा हा कॅच घेतला जातोय. आठ चेंडूंमध्ये 18 धावा बनवून बाद होऊन तंबूच्या आसरा येतो. अतिशय सुंदर खेळी मात्र इथे संपुष्टात येते मनोजची जागा घेण्यासाठी आता मात्र अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय. प्रीतम बारी त्यानं शारजा 10PL ही स्पर्धा अतिशय गाजवली होती. असा प्रीतम बारी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतो. आदित्य आपल्या षटकातील पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येतोय अक्षयसाठी. त्यावेळी मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, कुठली चूक करत नाहीये गड, इथे मात्र झेल बाद होतोय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण हर्षद याचं पाहायला मिळतंय. तीनही कॅच त्याने आतापर्यंत टिपलेले आहेत. अतिशय सुंदर आपल्या क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश करताना एकविरा स्पोर्ट्स मुरबे. तर आता अक्षयची जागा घेण्यासाठी जातो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल बाणे. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा घेऊन येतोय सुमित. वंचित बहुजन आघाडी 2020 चषक आपण पाहतोय. अतिशय सुंदर अशी स्पर्धा, सुंदर आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय पवन सुत मैदानावरती. बघूया षटकातील पहिला चेंडू घेऊन सुमित सामना करतोय. अनिल बाणे अतिशय सुंदर सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. कुडलन स्पॉट वर हलकीशी उसळी घेणारा हा चेंडू. नक्कीच गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये. अतिशय सुंदर प्रतीचं क्रिकेट सुमितच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. अनिल बाणे इज ऑन स्ट्राइक. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू. लांब रनअप सुमित याचा पाहायला मिळतोय. प्रथम राऊंड विकेटने घेऊन येईल अनिल साठी. मात्र मारण्याचा प्रयत्न, लाऊड अपील पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर पंचगिरी परेश यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतंय. षटकातील दुसरा चेंडू निर्धाव फेकला गेला सुमितच्या माध्यमातून. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येईल. त्यावेळी मात्र स्ट्रायकिंग एंड वरती नवीन फलंदाज येतोय प्रीतम बारी. यावेळी मात्र पुन्हा लेंथ गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा जो आहे तो नक्कीच सुमितच्या गोलंदाजीमध्ये आहे. अतिशय सुंदर प्रतीची गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या निलेश फायटर चिंचणी संघाची जर आपण पाहायला गेलं तर अजूनही स्थिरावलेली आहे ती 22 धावांवरती. 3 गडी बाद होऊन आसऱ्याला आलेले आहेत.
बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येईल सुमित, सामना करण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा प्रीतम. यावेळी मात्र दिशा दिली जाते इनटू दी स्टँड. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट शॉट फॉर 6. प्रीतमच्या रडार मध्ये आलेला हा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू स्ट्रेटच्या दिशेने मारला जातोय. या षटकाराने त्या STCPL च्या अभिजित दुधेला जो षटकार मारला होता त्याची आठवण देणारा हा फटका नक्कीच येतोय प्रीतमच्या बॅट मधनं. त्या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 28-28. बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येतोय सुमित. आखोट टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. लॉंग लेगच्या दिशेने जातोय. एक धाव मात्र तिथे घेतली गेली. एक इंटेलिजंट खेळ मात्र प्रीतमच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. षटकार मारला त्यानंतर लगेच सिंगल घेतली आणि स्ट्राइक रोटेशन केलं. पुन्हा डावखुरा फलंदाज यावेळी मात्र स्ट्राइक वरती येतोय अनिल बाणे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा. घेऊन येईल सुमित राईट आर्म राऊंड विकेटने अनिल साठी. यावेळी मात्र पुन्हा एकदा अपील केली जाते आणि यावेळी मात्र अनिल पायचीत होतोय. तर अनिलची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना किरण जाधव हा देखील एक अनुभवी खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. गेली अनेक वर्ष धावांचा रतीब याच्या बॅट मध्ये निघताना आम्ही पाहिलेला आहे. असा किरण एक मॅच विनर खेळाडू म्हणून याची ओळख संबंध पालघर, बोईसर, डहाणू या परिसरामध्ये आहे. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 29 विथ लॉस ऑफ 4 विकेट्स. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा हा चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन थांबतोय. धाव संख्या झाली ती 29. बघूया पुन्हा एकदा चौथ्या षटकातील बॅट घेऊन जायची प्लीज. यानंतर होणारा सेमीफायनल साठी क्वालिफायर सामना बिरवाडी साई एकता बिरवाडी विरुद्ध यातील विनर. यामध्ये असेल बिरवाडी संघाचे कर्णधार यांनी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. इथे बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने व्हॉट अ शॉट,
मी नक्कीच म्हणेन कुठेतरी आता प्रीतम फिनिशिंग टच देतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय प्रीतमच्या बॅट मधनं, ब्रँडेड षटकार चिंचणीचा. काल देखील जर पाहायला गेलं तर नाशिकमध्ये आपल्या खेळाची छाप सोडली होती ती प्रीतम यांनी, आणि आज पुन्हा त्याच खेळाची पुनरावृत्ती आपल्या या पालघर परिसरामध्ये उमटवताना. या षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू, यावेळी मात्र लाऊड अपील आणि गडी इथे पायचीत होतोय प्रीतम. चला नवीन फलंदाज घाई करायची आहे, न्यू बॅट्समॅन. 6 चेंडूंचा खेळ प्रीतम यांनी हाताळले, 6 चेंडू हाताळले आणि 13 धावा, ज्यामध्ये 2 उत्तुंग असे षटकार लगावले. नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत तर प्रीतमसाठी. अतिशय सुंदर अशी खेळी संपुष्टात येते प्रीतम याची. धाव संख्या ऑन बोर्ड आता जर आपण पाहायला गेलं तर 35 धावा. त्याचबरोबर कौतुक मी एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाचं देखील करेन, कारण की मित्रपरिवार दांडी सारख्या बलाढ्य समोर देखील अतिशय सुंदर दर्जाचा परफॉर्मन्स त्या संघाने केला होता आणि त्याच परफॉर्मन्सची पुनरावृत्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. तर बघा षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येईल गोलंदाज हर्षद. 3 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च करत 1 गडी बाद करण्यामध्ये यश आले हर्षद याला. असे पुछाले नवीन गेलेला फलंदाज, हा देखील एक गुणवान अनुभव क्रिकेटर चिंचणी परिसरातला, तारापूर परिसरातला पाहायला मिळतोय. षटकातील चौथा चेंडू हर्षद याचा सामना करला आसिफ. डासिंग डाऊन पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू अडवला जातोय. धाव संख्या धावफलकावरती अजूनही लागलेली आहे ती 35. तर पूर्ण या इनिंग मध्ये आपण पाहतोय तर प्रीतमचे 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करताना आपण पाहिलं नाहीये. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू सामना करतोय आसिफ. यावेळी मात्र उंचावरून मारलेला फटका, बघूया तिथे क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. बघूया तिथे आदित्य अतिशय सुंदर असा झेल टिपतोय. नवीन फलंदाज जातो मैदानाच्या आतमध्ये अक्षय. स्ट्रायकिंग एंड वरती आता येतोय किरण. बराच काळ नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण ज्याला पाहिलं, ज्याचा उल्लेख केला की एक फिनिशर म्हणून ज्याला पाहिलं जातं असा किरण जाधव. यावेळी मात्र उजव्या अष्टीच्या बाहेर गेलेला हा चेंडू आपण पाहतोय. पंच आम्हाला दर्शवताना वाईड. 71 धावेने भर, धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 36. यावेळी मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न, बॅट कुठेतरी सटकते, गडी इथे मात्र झेल बाद होतोय किरण. किरणची जागा घेण्यासाठी आता जातोय यतीन जाधव. हा देखील एक जुना खेळाडू, कर्णधार म्हणून ज्यानं या निलेश फायटर्स चिंचणी या संघाची स्थापना केली होती. असा एक जुना खेळाडू आपण पाहतोय ज्यानं अनेक मैदानं गाजवलेली आहेत.
सर्व नव्या आणि जुन्या खेळाडूंचा भरणा असलेला एक ताळमेळ असलेला संघ आपण पाहतोय निलेश फायटर चिंचणी. मात्र आता कुठेतरी या संघाची पडझड होताना आपण पाहतोय. 7 गडी बाद झालेले आहेत. धाव संख्या धाव फलकावरती लागलेली आहे ती 36. मॉन्टी शेवटचं षटक घेऊन येतो. मॉन्टी सामना करण्यासाठी सज्ज. यतीन यावेळी मात्र उंचावरून मारलेला फटका बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. वेल जज, सुपर कॅच. बघा उत्तम क्रिकेटचा नजराणा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 8वा गडी बाद होऊन तंबूच्या आसरा येतोय आणि धाव संख्या धाव फलकावरती लागलेली आहे ती 36. धावसंख्या झालेली ती 8 गडी बाद 36. बघा शेवटच्या षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येईल मॉन्टी. सामना करण्यासाठी सज्ज आता नवीन गेलेला फलंदाज अक्षय. वॉट शॉट, सुपर ब्रिलियंट. स्क्वेअर लेग सीमा रेषा पार षटकार. या षटकारानंतर धावसंख्या जर आपण पाहायला गेलं तर वेगाने पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे ती 42. या षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू सामना करतो अक्षय. यावेळी मात्र पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबतोय. धावसंख्या झाली 42. अजून या शेवटच्या षटकातील निर्णायक 3 चेंडूंचा खेळ होणं शिल्लक आहे. या 3 चेंडूंमध्ये किती धावा जमवतोय निलेश फायटर चिंचणी संघ. यावेळी मात्र पुन्हा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. निर्धाव चेंडू होतं. सातत्यानं अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न करतोय तो अक्षय. एक षटकार आला त्यानंतर लागोपाठ 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. तर या षटकाचं विवरण आपण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला गेला. दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथा चेंडू देखील निर्धाव. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा मॉन्टी. मात्र लॉंगलेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेची मागणी केलेली आहे आणि 2 धावा अतिशय सुंदररित्या पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. तिसरी धाव पूर्ण आणि इथे जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा मिळत आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट अक्षय आणि धनंजयाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चौकारच आपण म्हणू शकतो. 4 धावा एकत्रितपणे धावून केल्यात. 168वा चौकार या स्पर्धेमधला पाहायला मिळतोय. 4 धावा धावून काढल्यात. तर बघूया धावसंख्या झालेली आहे ती 46. 50 धावा धावफलकावरती लागतायत का याकडे आता मात्र निलेश फायटर चिंचणीच्या खेळाडूंचं लक्ष लागलेलं आहे. षटकातील शेवटचा चेंडू मॉन्टियाचा. मात्र आखोट टप्प्याचा चेंडू पण तितकाच वेगवान चेंडू हा हलक्या हाताने खेळला. कार्पेट पद्धतीने रोल केला डीप मिड विकेटच्या दिशेने. षटकाची समाप्ती होते या 2 धावांनी. 5 षटकांचा खेळ झाला आहे. जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं एकूण 50 धावांचं लक्ष आहे. चला चिंचणी संघ घाई करा, आपल्याला अजूनही एक मॅच खेळवायची आहे.
जर आपण मॅच समरी जर पाहायला गेलं तर बॅटिंगची बाजू आपण पाहायला गेलं तर मनोज राऊत अतिशय सुंदर फलंदाजी केली. 8 चेंडू खेळला, त्यामध्ये 18 धावा त्यानं बनवल्या. त्यानंतर प्रीतम बारी 6 चेंडू खेळला, 13 धावा बनवल्या. अक्षय आरेकर 5 चेंडूंमध्ये 12. आणि जर बॉलिंग डिव्हिजनचा विचार केला गेला तर हर्षद वॉर्ड बॉलिंग एक षटक टाकलं, 7 धावा खर्च करत 3 गडी त्यानं मिळवले. त्यानंतर आदित्य यांनी सुद्धा ब्रिलियंट गोलंदाजी केली, एक षटक टाकलं, 8 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. त्यानंतर सुमित 2 षटकं हाताळली, 20 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. आणि शेवटचं षटक घेऊन आला मॉन्टी, त्यानं 12 धावा देत 1 गडी बाद केला. अशी 5 षटकं अतिशय सुंदररित्या एकविरा स्पोर्ट्स मुरबेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 5 षटकानंतर जर पाहायला गेलं तर 48 धावा स्कोर बोर्डवर लागल्यात. 49 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. तर पुढील समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय अजित पाटील यांना. जिंकण्यासाठी 49 धावांचं आव्हान. मुरबा संघ खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी बघायला मिळते. एकविरा स्पोर्ट्स मुरबा वर्सेस निलेश फायटर असा सामना आपण बघतोय. मॉन्टी और भावेश नेत्रों में सपना लिए 49 रनों का एक खूबसूरत मुकाबला. सामने एक बड़ी टीम है नीलेश फाइटर, लेकिन फाइटिंग करते हुए एकविरा स्पोर्ट्स मुरबा. तो देखना एकविरा स्पोर्ट्स मुरबा वर्सेस नीलेश फाइटर चिंचनी. टॉस जीतने के बाद में फील्डिंग करने का निर्णय, सीमित रनों तक रोका है अब तक. रिक्वायर्ड रन रेट की बात करेंगे 9.80 की आवश्यकता. एक अप्रतिम मुकाबला. तो देखने प्रीतम खूबसूरत गेंद, पहली गेंद में जड़ में थी. गेंद को पुल करना चाहते थे भावेश. गए मैच में क्या लाजवाब बल्लेबाजी की थी भावेश ने, खूबसूरत स्टार्ट दिया था एकविरा स्पोर्ट्स मुरबा को. उनके चाहने वाले यहां पर यही उम्मीद लगाए होंगे कि बढ़िया बल्लेबाजी हो. 49 रनों का पीछा करते हुए सामने एक खूबसूरत गेंदबाज. ओहो, गेंद खराब गेंद के संकेत जरूर मिले, लेकिन जी गेंद जिस तरह से घूम रही है बहुत ही लाजवाब गेंद. खूबसूरत गेंद को घुमाया था. थोड़ी सी लेग के बाहर जरूर थी. बाल बाल बचे हैं भावेश. अतिरिक्त गेंद से इस समय शुरुआत होती हुई. इस समय गेंद को एग्जीक्यूट किया है मैदान में. सामने किरण जाधव गेंद को फील्ड करेंगे, तब तक 2 रन आसानी के साथ में मुकम्मल. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट आप देख सकते हो. 49 रनों को बचाने की कोशिश नीलेश फाइटर अपनी पूरी ताकत को झोंक देंगे और उसको रोकने के लिए प्रीतम बारी को चलना होगा. मैदान में कम से कम रन्स देने होंगे. इकोनॉमिकल गेंदबाज बनके उभरना होगा.
तैयार एक बार फिर, खूबसूरत गेंद थी, फाइन लेग रीजन में गेंद को फील्ड करते हुए विवेक, जब तक थ्रो करते सिंगल का इजाफा होता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 4 रन 3 गेंदे बिना कोई नुकसान से अपने फाउंडेशन को बिल्ड करने का प्रयास चलता हुआ मोंटी पहली बार सामना करने के लिए तैयार है। सामने मिस्टर प्रीतम बारी, टेनिस क्रिकेट विश्व में एक बड़ा ऑलराउंडर। बढ़िया गेंद, गेंद के ऊपर उंगलियां घुमाते हैं, तेज दब भी डालते हैं और कट भी करते हैं। एक खासियत है प्रीतम बारी की, परिपक्वता, एक मैच्योर गेंदबाज। गेंद गिरने के बाद में थोड़ी सी काटा बदलती हुई और गेंद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए समय डॉट बॉल। बहुत ही अच्छी गेंदबाजी। तो तैयार एक बार, ये गेंद क्लास गेंद। तर आपण बघतोय आपल्या मुख्य मंचाकडे येताना आपले वरिष्ठ नेते सन्माननीय बचोडे साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय हर्षदजी खंडागले साहेब या ठिकाणी येताना वेलकम सर, शब्द सुमनाने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत। आणि तुमचं शब्द सुमनाने मी हार्दिक स्वागत करतोय। आम्ही विनंती करतोय की प्लीज आपण आदराने आपलं स्थान ग्रहण करा। वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेट टूर्नामेंट तर नक्कीच तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की फलंदाजीसाठी आहे तो संघ मुरबा संघ आणि शतरक्षण करणारा संघ आहे तो चिंचणी संघ। अतिशय सुरेख ब्लॉक मधला मारा बघायला मिळतोय, खोदून काढलाय चेंडू या वेळेला मिस्टर मनने। धावसंख्या मात्र एकने पुढे सरकताना धावसंख्या स्थिरावली जाईल 35 धावा। षटक क्रमांक पहिलं संपुष्टात, 49 धावांचं टार्गेट म्हणजे 24 चेंडू आणि 44 धावांची गरज। रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितला तर तब्बल 11 ची सरासरी तुम्हाला मेंटेन करावी लागेल। तो इस समय 24 गेंदे और 44 रन की आवश्यकता। रिक्वायर्ड रन रेट पूरी तरह से 11 का चलता हुआ एक बहुत ही खूबसूरत कश्मकश मैच। गेंदबाजी के लिए आसिफ आए हैं, एक लेजेंड खिलाड़ी है, मैच्योर खिलाड़ी है, परिपक्वता जिनके पास है और काफी सालों से बेहतरीन क्रिकेट खेलते हुए पालघर डहाणू टेनिस क्रिकेट विश्व में और नीलेश फाइटर टीम का एक बेहतरीन हिस्सा बनते हुए। किरण जाधव को आप देख सकते हो विकेट कीपर की भूमिका में, प्रीतम बारी, नितिन जाधव, महेश राउत, मनोज राउत, अनिल बाने, अक्षय, खूबसूरत खिलाड़ी है नीलेश फाइटर टीम में। तो सामने जिस तरह से मैच को फिनिश किया था मन, जो खूबसूरत सिक्सर जड़ा था, उनको प्रमोट किया अब मन को। बहुत ही बढ़िया इनसाइड आउट शॉट, कवर के ऊपर से खेलना चाहते थे, अप्रतिम कैच को लपकते हुए गोरो। दूसरा विकेट इस समय बैक टू पवेलियन की तरफ जाता हुआ। एक अनुभवी टीम है नीलेश फाइटर टीम। सामने मुरबा टीम की बात करेंगे तो बढ़िया फॉर्म में चल रहे, लेकिन बड़े टीम के सामने खेलने के लिए रणनीति होनी चाहिए, अच्छी स्ट्रैटेजी होनी चाहिए, अच्छा प्लानिंग होना चाहिए, तभी बढ़िया आप खेल सकते हो मैदान में। लेकिन फिलहाल टफ फाइट मैच है। मैच को अगर देखा जाए तो मैच इसके बाद में मैच खेलने के लिए बिरवाड़ी टीम तैयार है। पहली गेंद के ऊपर सफलता, आसिफ को सफलता मिलती हुई। दूसरा विकेट 5 रन के ऊपर। तो 5 रन इस समय स्कोर कार्ड पर।
2 विकेटों के नुकसान पर रिक्वायर्ड रन रेट अगर बात करेंगे तो 11 पॉइंट 11.48 का चलता हुआ। हो हवाई सफर मिडान के ऊपर से लाजवाब सिक्सर जड़ता हुआ, भावेश के बल्ले से निकलता हुआ हवाई फायर, हेलीकॉप्टर स्ट्रोक जिसे कहते हैं। यंगस्टर हैं, युवा है और खास करके आक्रामक बल्लेबाज भी हैं, विस्फोटक इनिंग खेलने के लिए पहचाने जाते हैं। यहां पर फुलटॉस कवर में लेकिन गलती कर बैठे। कहते हैं कि संयम आपके पास होना चाहिए मैदान में, हर वक्त आक्रामकता कुछ काम नहीं आती। कहते हैं कि कुएं में उतरने वाली बाल्टी यदि झुकती है तो दोस्तों भर कर बाहर आती है। जीवन का भी यही सिद्धांत है, झुकता है वो पाता है। दादागिरी तो मरने के बाद भी करेंगे, लोग पैदल चलेंगे और कंधों पर। तो यहां पर आक्रामकता थोड़ी सी ज्यादा हुई, रुक के अगर खेलते हैं तो जरूर मैच में बने रह सकते थे। नए बल्लेबाज मैदान में आए हैं, अजिंक्य। नाम जैसा अगर काम करेंगे, आखिरी वक्त तक डटे रहेंगे तो फिर मैच में बने रह सकते हैं। फिलहाल 22 के लिए 44 रन रिक्वायर्ड रन रेट की बात करेंगे तो 200 का स्ट्राइक रेट चाहिए, 200 की औसत, 12 का रिक्वायर्ड रन रेट। एक बड़ा खिलाड़ी थोड़ा सा नर्वस होकर वापस, नाराज स्थिति में इस समय वापस आते हुए। तर आपण बघतायत आमचे वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ नेते सन्माननीय बचुडे साहेब आमच्या मंचावरती आसनस्थ झालेले आहेत आणि पालघर वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा अध्यक्ष हर्षद जे साहेब या ठिकाणी आसनस्थ झालेले आहेत या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपला शुभ आशीर्वाद देताना आणि सन्माननीय प्रल्हादजी गायकवाड भिवंडी तालुका अध्यक्ष त्यांचं सुद्धा आमच्या मंचावरती आगमन झालेलं आहे। या टुर्नामेंटच्या माध्यमातून आम्हाला शुभ आशीर्वाद देताना आपण बघतायत एक अप्रतिम टुर्नामेंट वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेट टुर्नामेंट्स आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसामध्ये आमचे सन्माननीय अतिथी आमच्या VIP डायस मध्ये आसनस्थ होताना चेंडूला मात्र मिडॉन मध्ये एक्झिक्यूट केलंय। एक धाव परिपूर्ण केली जाईल, धावसंख्या स्थिरावली जाते ती 13 धावा, 13 धावा धावफलकावर। कॅमेरामन मात्र खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना अनुराग, चांगल्या आठवणी मात्र साठवल्या जात आहेत युट्यूबच्या माध्यमातून। पाटील नेटवर्कचं अतिशय सुरेख क्लॅरिटी म्हणून त्यांचं नाव आहे। चेंडू मात्र वाईड, धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 14 धावा धावफलकावर। क्लॅरिटीचं दुसरं नाव म्हणजेच पाटील नेटवर्क आणि अप्रतिम कामगिरी नितेश पाटील, मग आमचे लाईव्ह अपडेटर असतील नीरज, कॅमेरामन असतील अनुराग चव्हाण, खूप चांगली कामगिरी करताना सातत्यपूर्ण कामगिरी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते। चेंडू मात्र मेडॉनला एक्झिक्यूट केला, एक धाव परिपूर्ण केली जाईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न प्रीतम बारी चेंडूला फील्ड करतील, थ्रो करतील। चांगलं क्वालिटी क्रिकेट मात्र आपण बघतायत पालघर डहाणू टेनिस क्रिकेट विश्वामधले अनेक तारे सितारे आज आपण बघतोय। उद्याला मात्र जे आमचे 40+ चे जे संघ क्वालिफाय झालेत त्यांच्यामधलं द्वंद्व बघायला मिळतील, अतिशय सुरेख फॉर्म मध्ये असणारे। या वेळेला मात्र आमच्या सन्माननीय अतिथींचा अभिवादन करण्यासाठी चेंडू येतोय, अतिशय सुरेख। आणि उद्या मात्र पहिला चेंडू 9:30 वाजता पडला जाईल याची नोंद घ्या। पहिला सामना खेळला जाईल मॉडर्न शिरगाव वर्सेस स्पायडर स्पोर्ट्स पालघर। धावसंख्या होती ती 19 धावा, जिंकण्यासाठी 30 धावांची गरज। उर्वरित 18 चेंडू मध्ये रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितला 10 ची सरासरी तुम्हाला मेंटेन करावी लागेल। सुपर मैच, गेंदे है 18, रन चाहिए 30। आणि ह्यानंतर उद्याला पहिला सामना स्पायडर स्पोर्ट्स पालघर वर्सेस मॉडर्न शिरगाव, दूसरा सामना CRD
चिंचणी वर्सेस ऐंगचीवर दांडी आणि तिसरा सामना 40+ राहील आणि चौथा आज सेमीफायनलला एक टीम निघणार आहे कारण वेळेचा अभाव आमचे सर्व सन्मान्य अतिथींची उद्या उपस्थिती त्यानंतर मिळणारा वेळ कमी त्यामुळे आजच्या दिवशीमध्ये एक क्वालिफाय आम्ही सेमीफायनल साठी टीम करणार आहोत तो बच्चे हैं तर नक्कीच उद्या 5 वाजेपर्यंत सामने संपले पाहिजे ग्रँड फिनाले संपले पाहिजे प्राइज सेरेमनी सुद्धा झाला पाहिजे अशा सूचना आम्हाला मिळत आहेत आणि त्या फॉलो करण्यासाठी मात्र प्रत्येक पार्टिसिपंट संघ आम्हाला सहकार्य करेल ही अपेक्षा नक्कीच आम्ही ठेवून आहोत त्यासाठी मात्र थोडी शिस्त ही तुम्हाला पाळली पाहिजे उद्याच्या दिवशी अतिशय सुरेख सामना 17 चेंडू आणि 29 धावांची गरज दोलायमान परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये हृदयाचे ठोके वाढवणारा असा सामना आहे कारण एका बाजूने निलेश फायटर संघ दिग्गज संघ तर दुसऱ्या बाजूने मात्र एकविरा स्पोर्ट्स मोरबा हा एक नवीन संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळताना मैदानाच्या आतमध्ये दिसतोय अजिंक्य ऑन स्ट्राइक सामोरे जाईल तो धनंजय लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट दुसरा चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी बघायला मिळते पडल्यानंतर चेंडू वेगाने मात्र आपलं काम करतोय धनंजय हा खूप गुणवान खेळाडू आहे 16 चेंडू 29 धावांची गरज द्वंद्व यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता डायरेक्ट हिट बघूया पंच मात्र यावेळेला आउटचे संकेत देताना रनआउटची विकेट बघायला मिळते अतिशय सुरेख गोलंदाजी धनंजय यांची आणि अतिशय सुरेख हिट मात्र बघायला मिळतोय आता 15 चेंडू आणि 29 धावा थोडस न्यू बैट्समैन सनी तो यहां से बात करेंगे मुरबा टीम के लिए तो करो या मरो की स्थिति डू एंड डाई सिचुएशन अब मैदान में क्योंकि 15 गेंदे 29 रन बेहतरीन गेंदबाजी एक रिस्पॉन्सिबल गेंदबाज बनके उभरे धनंजय उसके लिए पहचाने जाते हैं और गेंद हाथ में दी रिस्पॉन्सिबिलिटी दी है और नजाकत भरी गेंदबाज है गेंद की पिचिंग बहुत ही बढ़िया और मुरबा टीम के बल्लेबाजों को थोड़ा सा डोमिनेट करते हुए बचे 15 गेंदे 29 रन की दरकार है सनी आए हैं इस समय ऑन स्ट्राइक तो सनी इस समय मैदान में सामने है अजिंक्य 15 गेंदे 29 रन की आवश्यकता खूबसूरत मुकाबला नक्कीच कोरोनाचा प्रादुर्भाव आपण बघतोय मास्कचा वापर करा सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंग चा वापर करा आणि आपली इम्युनिटी पॉवर सातत्यपूर्ण कशी वाढेल याकडे लक्ष द्या गोलंदाजी मार्गावर आपण बघतोय धनंजय अतिशय सुरेख सामना ओहो अप्रतिम चेंडू गोलंदाजी खूप चांगले पडल्यानंतर चेंडू ज्या गतीने वळतोय हे दर्शवताना की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट सराव आणि मनुष्याला पूर्णत्व येते आणि सराव मात्र तुम्हाला करावा लागेल यावेळेला मात्र सुरेख गोलंदाजी हा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू बॅकफुट वरती नाही येणार सुरेख गोलंदाजी अक्षरशः फलंदाजाला नाचवताना दिसतोय धनंजय 13 चेंडू 29 धावा अवघड थोडस टार्गेट आहे परंतु इम्पॉसिबल काय नसतं 13 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे आता मात्र डू एंड डाय सिच्युएशन अतिशय देखणी गोलंदाजी प्रशंसित पात्र अद्भुत चकित अवाक करणारी गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आहे चेंडू मात्र नो मॅच लँडला पडतो एकदा परिपूर्ण केली जाईल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय 12 चेंडू 27 धावांची गरज एकविरा स्पोर्ट्स मुरबा टीम साठी
12 चेंडू 27 धावांची गरज आणि गोलंदाजीसाठी नक्कीच आमचे जे सन्माननीय अतिथी आले आहेत त्यांच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की हा जो गोलंदाज आहे नक्कीच दुबईला सुद्धा खेळून आलेला आहे, सर्व महाराष्ट्रभर सर्व मोठ्या टुर्नामेंट खेळण्याचा अनुभव आहे. टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे गेलंय आणि त्या मानाने मात्र आपले पालघरचे खेळाडू सुद्धा अनेक आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय मॅचेस म्हणजेच दुबई सारख्या मैदानावरती सुद्धा आपलं खेळ दाखवलेला आहे. ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे प्रत्येक पालघरवासियांसाठी. बघूया, प्रीतम बारी गोलंदाजी मार्कवर आहे. डहाणूचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. निलेश फायटर चिंचणीचा हिस्सा बनताना 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. प्रीतम बारी कालच्या दिवसामध्ये मात्र नाशिक येथे झालेल्या टुर्नामेंटमध्ये अजिंक्यपद पटकावलं होतं पालघर संघाने आणि त्या संघाचा एक सभासद, एक चांगला ऑलराऊंडर म्हणून वर्णी लागली होती प्रीतम बारीची. तोच प्रीतम बारी गोलंदाजी मार्कवर. बघूया, अजिंक्य स्ट्राईक एंडला आहे. या वेळेला मात्र एष्ट्या उद्ध्वस्त. यू मिस मी, आय डेफिनेटली हिट यू असं मात्र नक्कीच म्हटलं जाईल. अजिंक्य मात्र येते बॅक टू पॅव्हिलियन कडे. 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. वेगवान मारा आणि त्रिफळाची तोतोय अजिंक्य. बिरवाडी संघनायक, तुम्ही तयार राहायचंय. बिरवाडी संघनायक, नवीन फलंदाज सुमित. 11 चेंडू 27 धावांची गरज. मुरबा टीमने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, थोडेसे फलंदाज नाराज करतायत कारण त्याचा हुकमी एक्का भावेश ज्या परतला मागे त्यानंतर थोडंसं प्रेशर वाढलं गेलं, ते कन्सॉलिडेट झालं आणि त्या धक्क्यातून मात्र सावरण्याचा प्रयत्न करतोय मुरबा संघ. अजूनही 11 चेंडू आहेत. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे, काही होऊ शकतं. बघूया, प्रयत्न मात्र त्या पद्धतीचे होतात का. फलंदाजीसाठी ते सुमित. सुमित यावेळेला मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क. मिडल मात्र जास्त करता आला नाही. चेंडूला एक धाव अर्जित केली जाईल. 10 चेंडू आणि 26 धावांची गरज. निलेश फायडर चिंचणी वर्सेस एकविरा स्पोर्ट्स मुरबा असा सामना आपण बघतोय. ह्या षटकातील तिसरा चेंडू. पंच मात्र स्वेर चेंडूचे संकेत देताना लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 15 अतिशय सुरेख ब्लॉक पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय. चेंडू मात्र कार्पेटला रोल करत बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये फील्ड केला जाईल. एक धाव परिपूर्ण केली जाईल. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. प्रीतम अतिशय सुरेख ब्लॉक पद्धतीचा मारा. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव मात्र अर्जित केली जाईल. 8 चेंडू आणि आता 23 धावांची गरज. आठ चेंडू आणि 23 धावांची गरज. आपला क्लास, आपली गुणवत्ता, आपलं कौशल्य मिस्तान स्ट्रोक होतोय. ह्या वेळेला मात्र किरण जाधव सुरेख झेल घेताना 7 चेंडू आणि आता 23 धावांची गरज.
6 चेंडू आणि आता 23 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी अनिल बाणे. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. अनिल बाणे, अप्रतिम गोलंदाज अनिल बाणे. बघूया पहिला चेंडू. अतिशय सुरेख लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू बाहेर जाणारा. पंच मात्र वाईट चेंडूचे संकेत देत आहेत. बिरवाडी संघ नायक, चला या, जसा सामना संपला जाईल नाणेफेक केली जाईल. अतिशय बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉलचे संकेत. यावेळेला मात्र एष्टीचित केला जातोय. 5 चेंडू आणि आता 21 धावांची गरज. यानंतर होणारा सामना बिरवाडी वर्सेस विनिंग टीम. सामना 5 षटकांचा असेल याची नोंद घ्या. पाच चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 3 उत्तुंग षटकार तुम्हाला खेळावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. परंतु एकविरा स्पोर्ट्स मुरबा संघाची मी प्रशंसा करेन, कारण निलेश फायटर सारख्या संघाला 48 धावापर्यंत थांबवणं ही चांगली गोलंदाजी आहे. मात्र फलंदाजी थोडीशी यावेळेला मात्र खूप जास्त टर्न बघायला मिळतोय. 4 चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे. 3 षटकार आणि 1 दुहेरी धाव. अतिशय सुरेख चेंडू बघायला मिळतोय. अप्रतिम चेंडू बघायला मिळतोय. हा सामना मात्र थोडासा एकतर्फी होताना बहुत ही खूबसूरत, खूप चांगली गोलंदाजी. निलेश फायटर संघाचे जे लेफ्ट हँड गोलंदाज आहेत आणि खास करून प्रीतम बारीने खूप प्रभावित केलंय. खूप चांगली गोलंदाजी प्रीतम बारी यांच्या माध्यमातून. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. कुठल्या प्रकारचा चेंडू आणि फळीमध्ये संपर्क होत नाहीये. हे थोडंसं प्रेशर सुद्धा आहे आणि थोडंसं कौशल्य भरपूर प्रमाणात जास्त आहे अनिल बाणे यांचं. अनेक वर्षाचा अनुभव आणि त्या अनुभवाचं सोनं कसं केलं जाईल याचं एक चांगलं प्रात्यक्षिक. त्या मात्र थोडासा उशिराने येतोय षटकार. अप्रतिम सिक्सर. चला मी विनंती करतोय, साईकता बिरवाडी वर्सेस निलेश फायटर, नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेन आमचे वरिष्ठ नेते सन्माननीय बचोडे साहेब यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. आणि कॅमेरामॅनला मी विनंती करेन की त्याने कॅमेरा आमच्या सन्माननीय वरिष्ठ नेते बचोडे साहेब यांच्याकडे फिरवावा. आणि पुढची सूत्र मात्र मी आमचे सहसमालोचक कॉमेंटेटर मिस्टर मंथन घरत सरांकडे देईन.